पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्यासह उमरगा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा तीव्र होत चालला असून नागरिक अक्षरशः हैराण झाले। सकाळीच कडक ऊन जाणवू लागले तर दुपारच्या सुमारास तापमान उच्चांक गाठत असल्याने रस्त्यावरची वर्दळ लक्षणीयरित्या कमी झाल्याचे चित्र दिसते। विशेषतः शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार तसेच दिवसभर उन्हात काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे। दुपारच्या वेळी सुटणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे त्रासात भर पडत असून डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा अशा आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली आहे। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी ही गर्दी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अनेक नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळण्यास सुरुवात केली आहे। ग्रामीण भागातही शेतातील कामं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी बाहेर पडू नये, पुरेशा प्रमाणात पाणी व द्रव पदार्थांचं सेवन करावे, डोक्यावर टोपी, गॉगल किंवा ओले कपडे वापरावे, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होते। त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी योग्य उपाययोजना करणं काळाची गरज बनली आहे। उमरगा, धाराशिव, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।